Afternoon, everybody. Good evening, everybody. Good evening, everybody. Good evening, sir. Very good. All of you. आपल्या बॉडी लँग्वेज मधून, आपल्या बोलण्यातून, आपल्या सुरावटीतून आपला सेल्फ कॉन्फिडन्स व्यक्त होतो. म्हणून थोडंसं जरा तुमचं ध्यान आणि मन हे तपासलं आणि त्यानंतर माझ्या इव्हिनिंगला तुम्ही कसं उत्तर देता हे तपासलं. तर मी आधी अशा लो याच्यामध्ये बोललो, तुम्ही पण लो मध्ये बोलला. व्हेरी गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. खरं तर हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामच्या संदर्भात मला पण दोन प्रश्न आहेत. आर यू सॅटिस्फाईड? Yes, sir. ईच अँड एव्हरी गर्ल Yes, yes. सॅटिस्फाईड? Yes. समाधानी आहात? हो. किती किती? 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 50 किती? खूप 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 का खूप 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 खूप. आर यू हॅपी? Yes. ऑल ऑफ यू? Yes. किती? आनंदी? किती आनंदी आहात? खूप 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 का खूप? नुसतं खूप खूप का खूप खूप? I am happy and satisfied your feedback because your confidence level in the increase last 3 days. I observe all training programs in your videos. Today I have noted this program name is a employability skills development program. But I understood माझ्या मताप्रमाणे किंवा माझ्या समाधानी वृत्तीप्रमाणे हा फक्त एम्प्लॉयबिलिटीशी संबंधित प्रोग्राम मला ट्रेनिंग वाटला नाही. दिस प्रोग्राम इज कॉल नाउ लाईफ स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. नांदी फाउंडेशन ही भारतातली एक अत्यंत प्रॉमिनंट, अत्यंत एक दर्जेदार अशी फाउंडेशन आहे. इथिकली काम करणारी आणि एज्युकेशन फील्डवर फोकस करून उद्याच्या भारताच्या नव्या आशा ज्या आहेत त्यांना सर्वांगीण जर घडवायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना वेल ट्रेन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीचे वेल ट्रेनर्स त्यांच्या साखळीमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि मग त्या माध्यमातून महिंद्रा प्राईड स्कूल नावाची एक स्कूल चालवली जाते आणि त्या अंडर मग अनेक प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. त्यातला हा मी तर याला लाईफ स्किल्स असं म्हणजे नॉट अ कम्युनिकेशन स्किल, नॉट अ एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, लाईफ स्किल्स सुद्धा याच्यामध्ये. म्हणजे जी मुलगी 3 दिवसापूर्वी लाजत बुजत मुरझत होती ती आज या ठिकाणी कुठल्याही कागद हातात न घेता येऊन बोलू शकते. एखादं वाक्य किमान ती इंग्रजीमध्ये टाकू शकते. हे फार महत्वाचं आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हिप्परकर सरांनी विस्ताराने त्यांच्या प्रास्ताविकात बऱ्याच गोष्टी ज्या सांगितल्या या खरं तर आपण नेहमीच बोलतो. मी माझ्या स्टाफशी बोलत असताना, तुमच्याशी बोलत असताना, तुमचे टीचर्स तुमच्याशी बोलत असताना मला कालच्या एका तरुणांचा आयकॉन असलेलं जे व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं की ज्यांनी इथल्या मराठी मनाच्या कणाकणावर अधिराज्य गाजवलेलं आहे, त्यांची जयंती आपण काल साजरी. त्यांचं एक वाक्य, त्यांच्या एका भाषणातलं वाक्य मला इथं आठवलं. म्हणजे बाळ ठाकरेंच्या भाषणात म्हणजे ते उभे राहिले की तरुणांच्या मनामध्ये एक सळसळ जागी व्हायची, एक कॉन्फिडन्स जागा व्हायचा. बोलण्याची ती धग, बोलण्याची ती पद्धत आणि ते अधिराज्य. नुसतं एक माणूस बोलण्याच्या जीवावर करोडोंच्या मनावर कसा अधिराज्य गाजवू शकतो आणि स्वतःच्या मृत्यूनंतर
अविरत 100 वर्ष. म्हणजे चर्चिलनं एका वाक्यानं फक्त किती, ओनली फॉर 1 सेंटेन्स, दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत कोसळता कोसळता लंडनला बाहेर खेचून आणले. एक वाक्य इतकं स्फुल्लिंग पेटवून गेलं सैनिकांच्या मनात की गलित गात्र झालेले सैनिक द्वेषानं उठले आणि त्या पुन्हा द्वेषानं घडून त्यांनी. ही ताकद आहे आपल्या कम्युनिकेशनची. कम्युनिकेशन काय करू शकतो आणि त्यामधून आपल्यामध्ये येणारा कॉन्फिडन्स, त्यामधून आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये होणारे बदल, त्यामधून आपला इतरांच्यावर पडणारा प्रभाव आणि त्यामधून मग आपण यशाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर यशाच्या उत्तुंग शिखराकडे सहजपणानं पोच करणे, ही सुरुवात तिथून असते. आणि मग बाळ आपल्याला असं म्हणते की एकच गोष्ट फक्त जवळ ठेवा, आत्मविश्वास. आत्मविश्वास असला तर जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, कुठलीच शक्ती. हा आत्मविश्वास करतो. अशा पद्धतीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मधून जे आम्ही आत्मसात केलेलं आहे त्याच्या प्रॅक्टिस 3 दिवसानं तुमच्यात काय बिहेवियर, तुमच्या बिहेवियर मध्ये काय बदल केला मला माहित नाही, त्याच्या तपासण्याच्या काही अशा कसोट्या नाही. पण त्या कसोट्या काय आहे, तुम्ही इथं येऊन ज्यावेळी बोलू शकता, एकमेकांमध्ये डायलॉग सहजपणानं स्पॉन्टॅनियसली करू शकतात, त्यावेळी मग आम्ही असं आणि मग आम्ही टीचिंग स्किल्स मेथड्स मध्ये सातत्यानं म्हणतो की ग्रुप डिस्कशन्सचा वापर करा, प्रेझेंटेशन मुलांचं घ्या, रोल प्लेइंग घ्या, मुलांना ओपन बुक्स टेस्ट घ्या. ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या आहेत. पण होतं काय, घरातला वैद्य असला की तो आपल्याला पटत नाही. हे बाहेरचे आलेले डॉक्टरने एवढं इंजेक्शन दिले ना तरी चालतं, ते अट्रॅक्शन असतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रोग्राम ते घ्यावे लागतात. तर मला खूप आनंद वाटला की आज तुमच्यामध्ये काही कमी नाही, कॉन्फिडन्स लेवल तुमची डेव्हलप झालेली आहे. पण इथं आपल्याला थांबून चालणार नाही, याची तुमची माझा पुढचा टास्क आहे. माझं एक वैशिष्ट्य आहे, A++ मिळालं म्हणून मी आपला म्हटलं मी समाधानी नाही अजिबात. लोक उड्या मारत होते, फटाके वाजवत होते, म्हटलं आमचे 8 मार्क गेलेले आहेत, मी नाही समाधानी. हे A++ टिकवायची आहे म्हटलं. आणून ठेवलंय का शिखरावर, आता खाईत जाता कामा नाही. टिकवायचे असेल तर सातत्य पाहिजे. तसं तुम्ही आज 3 दिवसात काही का होईना किलोभर 2 किलो कमावला ना, मग ते टिकवायची जबाबदारी कुणाची, तुमचे सर आणि तुमच्या आहेत. आणि मग प्रॅक्टिस मॅन परफेक्ट या उक्तीप्रमाणे तुम्हाला आता इथून पुढच्या काळात प्रॅक्टिस मध्ये ते सातत्यानं ठेवायचं आहे. माणूस सगळ्या प्राण्यांमधला सगळ्यात विसराळू प्राणी 1 नंबरचा कोण आहे, माणूस आहे. म्हणून प्रॅक्टिस मॅन परफेक्ट आहे. कळलं? तुमच्या मैत्रिणी, तुमचे ग्रुप यांना टास्क ठेवा सर, यांना असं झोपू देऊ नका अजिबात. सातत्य ठेवा. यांना आठवड्यातून एकदा बसवा, बोलवा, तुमच्याकडे यादी आहे, सगळं आहे. काय आठवड्यातून 1 तास आले तर काही बिघडणार नाही त्यांचं. पण यांना प्रॅक्टिस ठेवायची. असेच ग्रुप, असंच सगळं, हाच सेटअप. याच्यात आणखी नवीन त्यांच्या मैत्रिणी मिसळा, त्यांना ट्रेन करा. ज्योतसे ज्योत लगा त्याच्यावर. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला इथं थांबायचं नाही. आता ते आपलं गाणं आहे, थांबायचं नाही गाड्या. तुम्ही गाड्याचा आहात, उद्याच्या जगाकडे झेप घेणारे तुम्ही गाड्या, लक्षात घ्या. तर खूप मला समाधान वाटलं, पण मी पूर्ण समाधानी नाही, हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा प्रोग्राम खरं तर एक वेगळ्या पद्धती, माझं असं वैशिष्ट्य आहे, मी जिथं जातो मधमाशी माझ्यातली जागी होते. माझ्या विद्यार्थ्यांना यातलं काय मला घेऊन जाता येईल, हे काय उचलता येईल, मी सारखं त्याच्या शोधात असतो. आणि म्हणून कॉलेजमध्ये सारखे प्रोग्राम होतात. माझ्यावर लोक खूप टीका करतात, प्रांच्या नुसतंच प्रोग्राम घेतो. आज मी एक प्रोग्राम करत होतो, तिथं ते उशीर झाला, मग म्हटलं मला आता लगेच जायचं. ते म्हणजे साहेबांचे फार प्रोग्राम असतात. म्हटलं काय बोलायचं ते बोलतात. त्याच्या मागच्या तत्वप्रणाली कोणाला कळलेल्याच नाही, त्या मला कळलेल्या आहे. मला माहित आहे, मी घेतो त्याचं तात्विक अधिष्ठान काय. त्यामुळे मी कुणाच्या टीकेकडे लक्ष देत नाही. मला माझा स्टुडंट पारा आहे, तो माझ्या हार्टमध्ये बसलेला आहे. त्याला मला डेव्हलप सगळ्या बाजूने करायचं, माझं ध्यास सातत्याचा असतो. आणि त्याच्यासाठी जे पडेल ते करतो. मग मला नाशिकमधून एक फोन आला की रयतमध्ये आम्हाला काय कोणीतरी त्यांनी प्रयत्न केले की रयतमध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचे आहेत, पण त्यांना काय पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यांना XYZ कोण व्यक्ती आहे माहीत नाही, त्यांच्याकडनं त्यांना असं कळलं तुम्हाला जर हा प्रोग्राम चांगल्या पद्धतीनं सक्सेस करायचा असेल तर अशा अशा व्यक्तीला फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पहिला प्रोग्राम सक्सेस झाला की तुमचे पुढचे प्रोग्राम सुरू. मला फोन आल्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं, ज्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी असं असं आहे आणि मी त्यांना असं असं सांगितलं, तुम्ही मग घेता का? म्हटलं शुभाष्य शीघ्रम, चांगल्या गोष्टीला उशीर कशाला, मी समजून घेतलं. कोण आहे ते कोऑर्डिनेटर, त्यांना फोन करायला लावा. मग त्या कोण मॅडम होत्या, त्यांनी मला फोन केला. मी त्याचं स्वरूप समजून घेतलं. नांदी आणि महिंद्रा ऐकल्यानंतर तर विषयच नव्हता, मी त्याचं स्टँडर्डायझेशन वगैरे काय विषयच नव्हता. हे ट्रेनर कोण आहे, काळे का गोरे, कुठून येणार मला काहीच बोलल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की असं असं काही अटी सांगितली की मुलीच पाहिजे, याच इयरच्या पाहिजे, या एवढ्याच पाहिजे. म्हटलं त्याच्या तिप्पट दिल्या तर चालतील का? त्यांना तर उडाल्या असत्या तिथून, त्यांना काय बोलावं ते सुचेना. आणि इतक्या स्पीड मी 2 दिवसात सूत्र आली सगळी. मी लगेच राम काळेंचा नंबर दिला सरांचा, लगेच म्हटलं कम्युनिकेट पटापट. त्यांना फक्त हे आपल्याला करायचं, बाकी मला माहित नाही, माझं तसंच असतं. आणि 4 दिवसात प्रोग्राम काय, 7व्या दिवशी ट्रेनिंग सुरू. काळे सरांचे पण एफर्ट्स आहेत त्याच्यात, लक्षात घ्या. त्यांनी 3 दिवस खूप एफर्ट्स घेतले. माझ्या सूचनेवर हुकूम त्यांनी काम केलं. आणि मग त्यानंतर हे 3 हिरे आले, त्याही धांदलीतच आले नेमके 7 ड्राईव्ह कॉलेजमध्ये. त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच म्हटलं कार्यक्रम भारीच होणार आहे. पहिल्या दिवशी आपलं बोलणं झालं, नो डायलॉग आमचं एक वाक्य नाही, मी कशी बोलणार नाही. आलं स्वागत केलं, पळून गेलो. कारण त्या दिवशी तसं होतच. बाळांनो, जे जे काही चांगलं उत्तम दर्जेदार जागतिक दर्जाचं देता येईल, हा ध्यास आहे, ध्यास ते देण्याचा प्रयत्न आहे. फक्त तुमची झोळी नाटकी ठेवून. आणि लक्षात ठेवा, मी एकच परत सांगतो, तुम्ही माझ्या बहिणी आहात, परत सांगतो, आयुष्यात ह्या वेळा परत कधी येणार नाही. त्या ह्या वेळा चुकू नका. आता वेळ झाला असेल तरी चालू द्या, पण ह्या परत वेळा येणार नाही. नंबर 1. नंबर 2, काही मुली परत सांगतो, बऱ्याचदा जिथं जातो तिथं प्रत्येक मी संधी सोडत नाही. तुम्ही कुठे गेल्यानंतर हॉस्टेलला जाऊ, तुमच्या पुढे येऊ किंवा सभागृहात असतो, परत सांगतो, हे 2 ते 3 वर्ष तुमच्या आयुष्यातले बेरजेचे वर्ष आहेत. तुम्ही आता वजाबाकी करत बसला तर आयुष्य रित राहणार आहे. काही मुली फार मोहाच्या आहारी जातात आणि नको तो निर्णय घेतात. अरे आयुष्य पडलेलं आहे, तुम्हाला घ्यायचाच आहे ना निर्णय, थोडं थांबून घ्या ना. कशासाठी तुम्ही मध्ये सगळा ब्रेक करता? प्रवासाचा हा ब्रेक तुम्हाला आयुष्याची दिशा भरभरून टाकणार आहे. हे मी परत का सांगतो, कधीतरी अशी अचानक घटना घडते की आपण कॉलेज सुरू झाल्यापासून सातत्यानं ज्या गोष्टीवर फोकस करतो की आत्ता नाही, ही ती वेळ नाही. ठीक आहे, मला हे करायचंच, आयुष्याचा एन्जॉय करायला खूप पुढे रिकामा वेळ करा तिथे. आता स्वतःला स्टँड, नाहीतर काय तुम्हाला माफ नाही. किती ड्राईव्ह घेतो, किती सांगतो, तरी पण एखादी मुलगी ज्यावेळी असा निर्णय घेते त्यावेळी माझ्या मनाला चरेल, मी कुठेतरी हारलोय असं वाटतं. एवढे प्रयत्न करून सुद्धा एखादी मुलगी असा वाईट निर्णय घेते, घरच्यांच्या मनाच्या हृदयाच्या चिंध्या घेते, स्वतःच्या आयुष्याला ब्रेक मारून घेते आणि नाहक आम्हालाही मनस्ताप करते. त्यावेळी त्रास होतो की हे करायचंच आहे, फुल आयुष्य पडलेलं आहे, आता आयुष्याला ब्रेक नका करा. आणखी 2 वर्ष आहे, कुणाला 3 आहे, थोडं थांबा. पण तरी असं होतं, कारण हा माझा परत जातानाचा सल्ला आहे. म्हणजे मी हे करत असताना पुन्हा लाईफ स्किलचा, त्याच्याशिवाय पर्याय हे सांगावं लागतंय. काळ फार बिघडलेला आहे. असो, उद्यापासून आपल्याला प्रॅक्टिस अँड आठवड्यातून एक टेस्ट, त्यांना टास्क द्यायचा आणि यांनी 8 दिवसांनी तो टास्क पूर्ण करायचा. त्यांनी कसं करू, कॉलेजवर आल्यावर एकत्र बसून प्रॅक्टिस करू, घरून एकमेकाशी फोनवर बोलून करू, असं करायची ती करू, पण मला 8 दिवसानं एक टास्क. किती 2 महिने.
ओके डन Yes. ऑल द बेस्ट